ना हिंदू ना सिख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है। वंदे मातरम, वंदे मातरम। समता, प्रेम, नम्रता हे सगळ्या भारतीयामध्ये आहे। आणि भारत आपला स्वातंत्र्य होऊन आज 79 वर्ष झाले। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र झालो। तर आजच्या दिवसाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल इंडियन्स। चला तर वळूया आपल्या ब्लॉगकडे। चला तर मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या आजच्या स्पेशल स्वतंत्र ब्लॉग बद्दल। तर खूप विद्यार्थी असे आहेत UPSC करतात, CDS भरती करतात आणि NDA भरती करतात। तर ते विचार करतात पुण्याला जायचा, बँगलोरला जायचा, दिल्लीला जायचा। पण खूप जणांना माहिती नाही की याच ठिकाणी आपल्या सिटीमध्ये अशा काही अकॅडमी आहेत जिथं आपली चांगली प्रिपरेशन होऊ शकते। तर आज आम्ही आहो राजमार्ग अकॅडमी नांदेडला, ज्यांचे ऑनर आहेत डॉक्टर धनंजय देवमाने सर। तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून UPSC, CDS आणि NDA बद्दल काय काय विद्यार्थ्यांचे फॅसिलिटीज आहेत आणि काय काय प्रिपरेशन आहेत। चला तर जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। तर नांदेडकर, आता आपण भेटत आहोत डॉक्टर धनंजय देवमाने सरांना, जे की राजमार्ग अकॅडमी नांदेडचे ऑनर आहेत। तर त्यांच्याकडून आता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची भरती वगैरे घेतले जातात। चला सरांना विचारूया। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्व देशामध्ये हर्षोत्सवामध्ये 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आणि मी लहानपणी एक पद्य ऐकलं होतं, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, अर्पित कर दो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन, अगर देश के काम न आए तो जीवन बेकार। सुखकर्ता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत राजमार्ग कॉम्पिटेटिव्ह अकॅडमी ही स्थापना केलेली आहे। 2015ला आम्ही याची सुरुवात केली आणि 2015 पासून आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहोत। साधारणतः 4000 विद्यार्थ्यांना आम्ही आतापर्यंत गायडन्स केलेला आहे। आज एक आनंदाची बातमी आहे की आमचाच एक विद्यार्थी संकेत सावरत याला आज राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, जे की भाग्यनगर पोलीस स्टेशनला PSI आहेत। आणि दुसरी आनंदाची बातमी आहे की रोमा तांबोळी नावाची आमची विद्यार्थिनी आज UPSC मधून दिल्ली स्थापनेमध्ये क्लास 1 अधिकारी झाली आहे। महाराष्ट्रात ती पहिली आहे आणि संबंध देशामध्ये ती 18वी आहे। प्रत्येक घरामध्ये एक एक दिवा लावण्यासाठी आम्ही जी हे मुहूर्तमेढ रवली होती राजमार्ग अकॅडमीची, ती आज खऱ्या अर्थानं वटवृक्षाचं रूप धारण करत आहे। साधारणतः 400 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आम्ही केलेलं आहे। मला वाटतं की सर्वजण सारख्या वाटा चालत जाण्यापेक्षा काही लोकांनी वेगळ्या रस्त्याने पण गेलं पाहिजे। आणि त्या एका मूलमंत्रामुळे जे नांदेडमध्ये नाही, विद्यार्थ्यांना जे माहिती नाही, अशा क्षेत्रामध्ये मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस इथे रन करतो। मला सांगायला अभिमान वाटतो की 100वर PSI तर आमच्या आहेतच, पण डाएट सारख्या व्यासपीठासाठी आमच्या इथून किमान 10 ते 15 जण आतापर्यंत सिलेक्ट झाले। हे क्षेत्र कुणालाही माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये पहिला, तिसरा डाएटला आमचा आलेला आहे। हेही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। जेव्हा सुरुवात केली आम्ही, त्यावेळेस आम्ही राज्यसेवा, MPSC आणि कंबाईन अशी कोर्सेसची सुरुवात केली। त्याशिवाय यावर्षी आमच्या लक्षात आलेली गोष्ट होती, अनेक पालक चौकशी करत होते की NDAचं काही व्यासपीठ आहे का, आणि त्यामुळे आम्ही पहिलं पाऊल यावर्षी टाकलंय। NDAची बॅच सुरू केली आहे आणि निश्चितपणे NDAला खूप छान आम्हाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद पण मिळालाय। निश्चितपणे त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील। आणि मला बरेच पालक म्हणायचे की आम्हाला NDA साठी कोल्हापूरला जावं लागतं, संभाजीनगरला जावं लागतं, नाशिकला। आम्ही हे व्यासपीठ आता इथं करून दिले आणि त्यासाठी एक स्वतंत्र कॅम्पस पण आम्ही उभारलेला आहे। म्हणून साधारणतः 24 तास चालणारी अभ्यासिका, चांगल्या क्लासरूम्स आणि हे सर्व कोर्सेस आम्ही अगदी कमी पैशामध्ये, अगदी म्हणजे पुण्या मुंबईचे जे रेट आहे त्याच्या 50% मध्ये आम्ही इथं चालवण्याचा प्रयत्न करतो। सगळ्या फॅसिलिटीज काय काय सरांनी अवेलेबल तुम्हाला करून दिलेलं आहे, सरांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला। तर तुम्हाला पण समजलं असेल की आपल्याला काही खर्च अफोर्ड होत नसेल तर पुण्याला जाणं योग्य नाहीये। जे आपल्याला आपल्या ठिकाणीच आपल्याला सगळं भेटत असेल तर पुण्याला जाऊन खर्च का करायचा, कारण की आयुष्यामध्ये सगळ्या खर्चाची बचत करणं पण गरजेचं आहे आणि अभ्यास पण गरजेचा आहे। तर आता सराकडून आपण जाणून घेऊया पुढचं की बाबा फॅकल्टीज कुठल्या आहेत तुमच्याकडे। आम्ही साधारणतः UPSC साठी ज्या फॅकल्टी ठेवतो त्या अकॅडमिक फॅकल्टी नाही ठेवत, कारण त्यांच्याकडे कॉम्पिटेटिव्ह व्ह्यू नसतो। तर साधारणतः जे लोक दिल्लीला जाऊन क्लास केलेले आहेत
आणि ज्यांनी किमान मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू दिलाय असेच आणि ज्यांच्याकडे टीचिंग स्किल चांगली आहे अशा फॅकल्टीज साधारणतः 5 ते 6 जणांची टीम आपल्याकडे UPSC साठी आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला आता समजलं असेल सरांच्या मार्गदर्शनातून योग्य तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता तुम्ही विचार करा आणि लवकरच इथं या आणि ऍडमिशन करा. तर आता सरांनी जसे फॅकल्टीज बद्दल सांगितलेलं आहे, तर आता आपण जाऊया फॅकल्टीज कडे आणि फॅकल्टीजचे इंटरव्ह्यू वगैरे घेऊया. विद्यार्थ्यांनो, आता आपण आलोय राजमार्ग अकॅडमीच्या अभ्यासिकेत. तर अभ्यासिकेमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते आपण मॅडम कडून जाणून घेऊ. नमस्कार, मी अश्विनी देवमाने, राजमार्ग अभ्यासिकेची संचालिका. आपल्या इथं स्पेशल म्हणजे मुलींसाठी सुरक्षिततेचा जो प्रश्न येतो त्याच्यावरती जास्त फोकस केलं जातं. आपल्या इथं जवळपास मुलींसाठी वेगळी रो आहे आणि मुलांसाठी वेगळी आहे. AC अभ्यासिका आहे, फोकस आहे पूर्ण, लाईट प्रकाश जे काही आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, मुलांसाठी सेपरेट वॉशरूम आहे, मुलींसाठी सेपरेट वॉशरूम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं CCTV कॅमेरे हे प्रत्येक हॉलमध्ये वेगवेगळे आहे. मुलींवरती वॉच ठेवण्यासाठी वेगळे आहे, मुलांवरती वेगळे आहे, मॅनेजर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही स्वतः इथं जवळपास 10 ते 12 तास इथे बसतो. लायब्ररीचा टायमिंग सकाळी 6 ला सुरू होतो तर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत इथं मुली बसू शकतात आणि मुलंही बसू शकतात. तुम्हाला काही अडचण वगैरे येणार नाही, मॅडमने सांगितलंय. आणि इथं एकदम सेफ आहे, सायलेंट आहे, तुमचा अभ्यास पण व्यवस्थित होणार. हे मार्गदर्शन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता. लॉकरची सुविधा पण मॅडम आहे का? हो, लॉकरची पण सुविधा आहे आणि आपल्याकडे जवळपास 3 हॉल आहेत, ज्याच्यामध्ये 2 रिझर्वेशन हॉल आहेत आणि फुल AC आहेत आणि एक अनरिझर्व आहे जे नॉन AC आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भेटत आहोत राजमार्ग अकॅडमी चळवळीशी संबंधित असणारे सर राम कवडे सरांना. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचा अनुभव अकॅडमी बद्दल. सांगा. नमस्कार. सन 2015 मध्ये राजमार्ग अकॅडमीची स्थापना झालेली आहे. 2015 ते आज 2025 पर्यंत या 10 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणाहून मोठमोठ्या पदावर सिलेक्शन झालेले आहेत. अगदी तलाठी ग्रामसेवकापासून ते राजपत्रित अधिकाऱ्यापर्यंत, तहसीलदार, डिप्युटी कलेक्टर, DYSP पर्यंत या अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. आणि अभ्यासिकेमधून, क्लासच्या माध्यमातून, विशेष अशा मार्गदर्शनाच्या माध्यमातून किंवा विशेष असं आमच्याकडून मुलाखतीचं मार्गदर्शन केलं जातं या अकॅडमीमधून. आमच्या या अकॅडमीचे डायरेक्टर श्री डॉक्टर देवमाने साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून इथं अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. ही अकॅडमी 2015 मध्ये स्थापन झालेली होती. त्यावेळेस नांदेडमध्ये जेवढे आमचे सहकारी मित्र होते, मित्रांच्या माध्यमातून ही अकॅडमी उभा टाकलेली आहे. आणि 2015 पासून ते आजपर्यंत मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 वर्षांमध्ये या अकॅडमीमधून अनेक तळागाळातील, ग्रामीण भागातील, वाडी तांड्यावरतील मुलं विविध ठिकाणी, मोठ्या ठिकाणी सेवा बजावत आहेत. त्याबरोबरच फक्त अकॅडमीच नाही तर या ठिकाणी अभ्यासिकेची सुद्धा सुविधा आहे. अभ्यासिकेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला जातो. अतिशय सुसज्ज अशी लायब्ररी आहे या ठिकाणी. AC अभ्यासिका आहे, त्याबरोबर नॉन AC आहे आणि या दोन्ही अभ्यासिकामधून गोरगरिबांचे विद्यार्थी खूप मोठ्या पदापर्यंत अभ्यास करून गेलेले आहेत. PSI जवळपास 100 विद्यार्थी या ठिकाणून PSI सिलेक्शन झालेले आमच्या नोंदीमध्ये आहेत. त्याबरोबरच विविध असे राजपत्रित अधिकारी जे आहेत, सांगायला आम्हाला खूप चांगला आनंद होतो की या अभ्यासिकेमधून आणि या आमच्या क्लासेसमधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पदावर विराजमान होत असताना महाराष्ट्रातले पहिला क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आमच्याकडे जे आहेत. उपशिक्षण अधिकारी या पदाची ज्यावेळेस जाहिरात आली होती आणि ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून त्यांची नेमणूक झाली, त्यावेळेस राजमार्गाने विविध कॅटेगरीतले सर्वच्या सर्व फर्स्ट येणारे विद्यार्थी आमच्याच लायब्ररीचे आहेत. राजमार्गच्या माध्यमातून अनेक असे विद्यार्थी घडलेले आहेत ज्यांचा पार्श्वभूमी ग्रामीण शिक्षणाशी होती, त्यांचं बेसिक कमकुवत होतं. अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून ह्या क्लासेसनं अनेकांच्या आयुष्यामधचं नंदनवन केलेलं आहे. त्या कारणामुळं नांदेड या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून ही अभ्यासिका आणि या ठिकाणचे क्लासेस हे खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. मी सर्व ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना आव्हान करतो
की नांदेडसारख्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारी हे आमचे क्लासेस आहेत. विद्यार्थ्यांना खूप महत्वाचं मार्गदर्शन सरांनी दिलं आणि त्यांचा जे विचार प्रवाह आहे, ज्या ज्या ठिकाणी जे पण विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा हा उद्देश राजमार्ग अकॅडमीच्या प्रत्येक सरांचा आहे. तर हे सगळं तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही हा जे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटणार. एनडीए करतात खूप जण आणि खूप ते पण म्हणतात की बाबा एनडीए आम्ही पण करतो, आमच्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे. एनडीए साठी पण आपण स्पेशल पुढे जात आहोत आणि भेटत आहोत फॅकल्टी सोबत. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, पुढे जाऊन आपण एनडीए सरांना भेटूया. आता आपण भेटत आहोत अनिकेत कदम सरांना, जे आपल्याला एनडीए बद्दल, सीडीएस आणि सीएपीएफ बद्दल माहिती सांगतील, गायडन्स करतील. सांगा. ओके, एनडीए ही एक्झाम युपीएससी कडून घेतली जाते. ही एक्झाम 12वी मध्ये जे मुलं आहेत ती एक्झाम हे एलिजिबल असतात त्या एक्झामसाठी. आणि एनडीए थ्रू आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही ठिकाणी ऑफिसर म्हणून लागू शकतो. म्हणजे आपली जी अकॅडमी आहे राजमार्ग अकॅडमी ही नांदेडमध्ये ही पहिल्यांदाच कन्सेप्ट आहे एनडीएची. कारण आपल्याकडे नीट आणि JEE साठी भरपूर सारे क्लासेस आहेत, बट एनडीए साठी कुठेच अवेलेबिलिटी नाहीये नांदेडमध्ये. आपल्याकडचे स्टुडंट्स मोस्टली पुणे वगैरे किंवा दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट होतात. तर आता आपण ही अपॉर्च्युनिटी इथे घेऊन आलोय आणि इथून मुलं एनडीए मध्ये लागू शकतात. तर सगळं सांगितलंय सरांनी आपल्याला एनडीए बद्दल वगैरे. तर एनडीए करतात खूप जण, सीडीएस पण करतात आणि सीएपीएफ भरती बद्दल बी तयारी करतात. तर त्यांनी या ऍडमिशन वगैरे घ्या, सगळ्या सुविधा वगैरे आहेत, क्लासरूम पण एकदम व्यवस्थित आहेत आणि तुम्ही सहज अनिकेत सरांना कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर आता सरांकडून आपण ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर जाणून घेऊया. सर ऍड्रेस. आपला ऍड्रेस आहे भाग्यनगर रोड वरतीच स्टुडिओ डेंटल नावाची बिल्डिंग आहे, त्याचा 3rd फ्लोअर हा आपला क्लास असेल, राजमार्ग डिफेन्स अकॅडमी. आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर केला जाईल. ठीक. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ अपडेट मिळवत राहा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय